कारण की मला ना गोळ्या आणि इंजेक्शन याची खूप भीती वाटते. डॉक्टर म्हणत होते इंजेक्शन द्या बरं, पण जी पालक लावली होती ना ती बघा कशी आलेली आहे. पाठीमाग बघू शकता किती मस्त अशी सजावट केली. तर मित्रांनो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि सगळ्यांना नाही का आज प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन आहे. सकाळीच आता नाही का 8:15 ऑफिसमधलं झेंडावंदन झालेलं आहे. मित्रांनो त्या झेंडावंदनला मी पण गेलो होतो, माझ्यासोबत श्राऊ पण आपली आलेली होती नाही का. आणि खूप सुंदर असं मस्त झेंडावंदन आज ऑफिसमध्ये झालेलं आहे. आणि तुम्हाला मी मागच्या 1-2 व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे नाही का खूप मोठी ट्रेनिंगची बॅच आली होती मित्रांनो. आणि त्या बॅचचं पण मस्तपैकी नाही का खूप त्यांनी तयारी केलेली होती. पण कसं आहे आता ऑफिसमध्ये आपण शूट करू शकत नाही मित्रांनो सगळ्यांसमोर, त्यामुळे आपण काही तिथले पिक्चर्स वगैरे आपल्याकडे आपण शूट नाही केलेलं, पण काही फोटोज वगैरे असतील तर मी नक्कीच या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना दाखवेल की आमच्या इथलं कसं झेंडावंदन साजरं झालेलं आहे आजचं. आणि खूप सकाळी एक पॉझिटिव्ह वाईब होती सकाळी. त्या सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. मी जस्ट थोड्या वेळा आधी घरी पोहोचलेलो आहे आणि पोहोचल्यानंतर आता म्हणजे जस्ट फॉर्मल आता आपल्या लुकमध्ये आलेलो आहे. तर मग आता नाही का घरी काय काय सुरू आहे ते तुम्हाला दाखवतो चला मी. तर हे बघा इथे आमची ही छोकरी आणि टोकरी इथे बसलेली आहे. आणि काय झाले बघा आता ह्याच लुकमध्ये ती आली होती आज ऑफिसकडे झेंडावंदनला नाही का. तर कसं वाटलं ऑफिसला येऊन आज? छान वाटलं. हां तिचं शाळेत जाण्याचा प्लॅन होता, पण ते कसं आहे आता मागच्या 4-8 दिवसापासून तिची तब्येत खराब होती, त्यामुळेच आपला व्लॉग पण आलेला नव्हता. आणि मी एक व्लॉग करणार बी होतो हिची तब्येत वगैरे खराब आहे म्हणून नाही का, पण ही म्हणली नाही करायचा माझा व्लॉग, त्यामुळे काय आपण हिचा व्लॉग केलाच नाही. तर मग असा एकंदरीत आपला आजच्या दिवसात सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या घरामध्ये अजून एक पेशंट आहे, त्या पेशंटची तुम्हाला मी ओळख करून देतो. हे बघा हा काय सांगू, संक्रांत झाली ना त्याच्यानंतर म्हणजे आपण मला वाटतं की ती 16 तारखेपासून आमच्या घरात सारखी एकाची म्हणजे श्रावणीची तब्येत खराब होती, तिला 4 वेळा हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि आता तिचं कमी झालं की लगेच माझं चालू झालंय. आता 4 दिवस झालं सारखा ताप येतोय. 1 वेळा जाऊन आले हॉस्पिटलमध्ये, कारण की मला ना गोळ्या आणि इंजेक्शन याची खूप भीती वाटते. पण मी गोळ्या खाल्ल्या ना, गोळ्या खाल्ल्या ना आपण. हा खाल्ल्या मग. आणि काय होतंय ना ती गोळी खाल्ली ना की दुपारी मग मला छान वाटते, असं वाटते की हा मी एकदम छान आहे. 3-4 वाजल्याच्या नंतर मला छान वाटते. आणि पुन्हा आणखी संध्याकाळ झाली की थंडी ताप चालू. म्हणजे असं आता 4 दिवस झालं ना, आज 4था दिवस आहे. फायनली म्हटलं आता काही आता होत नाही, गोळी नका आता हॉस्पिटलमध्ये जावंच लागते. तेव्हा आता अगोदर तर ऐकत जा ना मग मी सांगितलेलं. किती गोळ्या खाणार आहे मी आता बघ बरं, आता ताप वगैरे जास्त आहेत, आता हिला हॉस्पिटलला जाऊन घेऊन खूप येतो, जास्त नाहीये. दाखवून आणतो डॉक्टरकडे आणि चांगलं इंजेक्शन द्यायला सांगतो. नाही. आणि ना श्रावणीला तिला ताप खूप जास्त होता, तिला ताप 104 होता. तुम्ही ती मित्रांनो बघू शकता हिच्या चेहऱ्याकडे बघून नाही का हिचं किती दुखत आहे. नाही आज ताप पण आहे. तिला ताप खूप जास्त होता, मला तेवढा नाहीये. तिला 104 ताप होता, तर आम्ही तिला रात्रीच्या 11 वाजता हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. मला तेवढा नाहीये, ताप कमी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे नाही का आपले व्लॉग रोज अशी इच्छा होते कमी थोडंसं बरं वाटलं की व्लॉग बनवायची, पण तब्येतीच बऱ्या नाहीयेत, त्यामुळे मग व्लॉग वगैरे काही बनवतच नाही होत. आता आज यांनी कॅमेरा चालू केला म्हणून तर मी बोलते, नाहीतर आज पण काय ब्लॉग बनवलाच नसता. तर बघा आता मेडिकल घेतलेलं आहे, मॅडमला दवाखान्यात दाखवलेलं आहे. आणि डॉक्टर म्हणत होते इंजेक्शन द्या बरं. तर इंजेक्शन काही घेतलं नाही. तर ह्या धांड्या हॉस्पिटलमध्ये इथे घेऊन आलो होते हिला. आता बरं आता हिला आताच दवाखान्यातून घेऊन आलेलो आहे. मग आता ह्या गोळ्या हा तर आता बघ ही गोळी आहे ना, ये देखो पाय, ही उपाशी पोटी सकाळी. ही जेवणानंतर एकच घ्यायची. एकच घ्यायची ही. जेवणानंतर एकच आहे. हो ॲझिथ्रोमायसिन आहे. हो
मग मी तर तुम्हाला तेच सांगत होते ना, तीच द्या म्हणून. अरे पण डॉक्टरला न विचारता कसं काय तुला देणार आहे मी अजिथ्रोमायसिन? झालं असतं इतके दिवस. नाही नाही तुम्हाला नाही त्याच वेळेस म्हणत होते मला ही गोळी द्या. नाही नाही, ही अजिथ्रोमायसिन नाही, ही अजिथ्रोमायसिन ही. आणि ही कोणती? ऐक ना, ही एक टाइम घ्यायची फक्त हा. ही एक टाइम. आणि ही कोणती आहे आता? जाऊ दे. आणि ही आय थिंक श्रावणला दिली होती ती चगळायची. हो नाही नाही, चगळायची नाही ती. ही ती रात्री घ्यायची आहे फक्त. बरं झालं. ही एकच टाइम आहे रात्री. ही काय नाव आहे हिचं? मोंटे. हां, ही जेवणानंतर रात्री. ही जेवणानंतर रात्री. आणि ही पण आता खायच्या का कुठली मला एवढंच सांगा. आता नसेल ही सुमो आहे ना, सुबा ही सकाळी घ्यायची. ही एक टाइम आता घ्यायचे. लयच मोठे गोळ्या मला. समजलं? गोळ्या खायच्या बरोबर. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता इथं बाहेरचं वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे आपलं पोर्च नाही का समोरचं. आणि आता आपण आपल्या बगीच्यामध्ये जाऊ. पाठीमागचा जो आपला छोटासा बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये जाऊ. आणि तुम्हाला दाखवता आपण काही दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये आपण पालक लावण्याचा एक ब्लॉग टाकलेला होता. ती पालक कशी आलेली आहे ती तुम्हाला दाखवतो मी आता. तर हे बघा, ह्या दोघी जणी इकडे बसलेल्या आहेत ऊन खात. कसं काय चालू आहे? गोळ्या खाऊन ऊन खायला बसलीस? जास्त नाही, थोडंसं. तर हे बघा, आपण जी पालक लावली होती ना ती बघा कशी आलेली आहे. आणि सुरुवातीला काय झालं, आम्ही पालक लावली आणि त्यानंतर मग पाणी कसं द्यायचं हे माहितीच नव्हतं आपल्याला. किती द्यायचं आणि म्हणजे नाही का, तर सुरुवातीला पाणीच दिलं नाही. मग ती बरीचशी पालक नाही का, ह्या साईडची जी छोटी छोटी दिसते ती मरून गेलं होतं सर्व. मग नंतर जास्त पाणी दिलं 1-2 दिवस, तर मग अशी खूप फास्टमध्ये वाढायला लागली. आणि मग बघा आता अशी पालक आलेली आहे. इकडे गोबी आपण हे केली होती, तर गोबी पण हळूहळू वाढत आहे. बघू आता किती वाढते ते. आणि इकडे टोमॅटो जो लावला होता ना आपण, तो बघा टोमॅटो कसा वाढलाय नाही का. 2-3 तर जे एका ह्याला तर 3 अशा फांद्या आल्यात खालून नाही का. मस्त आता टोमॅटो. आणि ह्या ह्याच्यामध्ये कालच आता आपण कोथिंबीर लावलेली आहे. कोथिंबीरची लागवड केलेली आहे या टबमध्ये सुद्धा. आणि इकडे तर तुम्हाला दिसतंय पपई. हे बघा पपई पिकली आहे, ती काढावं लागते आता. हा हो. आणि इकडे बी पपईचं झाड आलेलं आहे. जरा ते पपई काढून घेतो मी. येईल का पण ते एका काडीनं त्याला खालून हे करा ना, डोळ्यात पडेल बर का त्याचं हे पडते. आली रे हाताला, खूप मोठी आहे ना. वाव किती मोठी आहे बघ. आणि ती दुसरी पण ती राहू द्यायची का? एकदाच नको, आपण कोण खाणार तेवढी. एकच तोडूया. बघा ती मोठी आहे. नॅचरल. पण माहितीये का, याच्यामुळे ह्या पपईमुळे हे फुलांचे झाड येत नाहीयेत ना. अरे तर ठीक आहे ना, पपई तो खाएंगे. एखादा पेरू पण लागतोय ना. हा, पेरूला नवीन पानं फुटायला लागले. नाही, आणि पेरू पण येत आहेत, फांद्या वाढायला त्याच्या. हो. टमाटर येते तो काही दिवसात. या बाकीच्या कुंड्यांमध्ये काहीतरी लावूया ना. हे कोथिंबीर किती दिवसात उगवत्या काय माहिती? तुला माहिती आहे? मला नाही माहिती. कबाळामध्ये ह्याची आपण 1-2 दिवसात करूया भाजी. हे बघा, हा जो पेरू आहे ना इथला, ह्या पेरूचं झाड नुसतं वरच चाललंय. माहित नाही वर कुठं जाणार आहे अजून. त्याला काही एक बी पेरू लागणं झालाय आणि काहीच नाही. आणि इकडच्या पेरूचं नाही का, एक सीझन आपण पूर्ण खाऊन घेतलेला आहे. आता दुसरा सीझन चालू व्हायला त्याचा. हो, त्यामुळे. आणि ते पलीकडचं पपईचं झाड ते पण वाढत आहे हळूहळू. फक्त आता त्याच्यावर नाही का, त्या साईडचं जी वेल वगैरे त्याच्यावर येऊ नये. आता ते वेल जर आले, पावसाळ्यामध्ये येतात वेल आली का मग त्याचं काही काम राहणार नाही. आणि ही तुळस बघा, पूर्ण आयुर्वेदिक. किती मोठी तुळस झाली. एवढी तुळस बघितली का तुम्ही कुठं?
बघितली असेल तर नक्कीच सांगा. तर मित्रांनो, आता दुपार झालेली आहे आणि 1:30 वाजलेले आहेत आता. आज कसं आहे, आज आता बायकोचं दुखायला लागले त्याच्यामुळं ती झोपूनच आहे. तर मग मी काय आज जेवायला बनवलेलं आहे आणि मी तुम्हाला जेवायला आज काय बनवलेलं आहे ते मी दाखवतो. बघा, मटका खिचडी स्पेशल मी बनवत असतो मटका खिचडी. तर आज ही मटका खिचडी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असा मस्त असा सुगंध येतो या खिचडीचा आणि तयार झाल्यानंतर मी तुम्हा सर्वांना दाखवेलच. तर असं एकंदरीत आजचा दिवस सुरू आहे. तर बघा मित्रांनो, कशी मस्त अशी खिचडी झालेली आहे आणि आता ही खिचडी आता जेवायचं आहे आम्हाला. पेशंटला पण आम्हाला जेव घालायचं आहे. तर चला मग आता जेवण करतो. तर मित्रांनो, आता मस्तपैकी नाही का जेवण वगैरे झाले संध्याकाळचे आणि आता नाही का नागपूरमध्ये बऱ्याच जे आता विधान भवन आहे, नंतर GPO ऑफिस वगैरे आहे, विभागीय आयुक्त कार्यालय, हे सगळं नाही का खूप असं मस्त सजवलेलं जात आहे. तर आता आम्ही तिकडे नाही का ते बघायला जातोय. तर तुम्ही बघू शकता कोण कोण आहे आपल्यासोबत नाही का पेशंट. तर मित्रांनो नाही का, आता आम्ही जस्ट विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे नागपूरमधलं तिथे आपण आलेलो आहोत आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता किती मस्त अशी सजावट केलेली आहे. तुम्हाला मी ह्या दोघी पण इथं उतरलेल्या आहेत. उतरला का तुम्ही गाडीतून? पाठीमधून गाडी ते आहे. आता इकडनं दाखवतो तुम्हाला मी. बघा किती सुंदर, बघा किती सुंदर अशी लाइटिंग इकडे लावलेली आहे. आणि या ठिकाणी नाही का मित्रांनो, तुम्ही बघू शकता जुन्या काळातल्या ज्या तोफा होत्या आपल्या, त्या तोफ इथे ठेवलेल्या आहेत. हे बघा, इथे एक तोफ आहे आणि याच्या बाजूला ही तर खूप जुनी तोफ आहे मित्रांनो. या अशा 2 तोफा इथे ठेवलेल्या आहेत, 3 आहेत टोटल. आणि हे बघा या ठिकाणी बी नाही का किती सुंदर असं सजावट केलेली आहे इथे. खूप जबरदस्त दिसत आहे पूर्ण ही. आणि हे जी पूर्ण बिल्डिंग आहे मित्रांनो, ही पूर्ण इंग्रजांच्या काळातली म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचं पूर्ण हे बांधकाम आहे इथं आणि खूप भव्य दिव्य आहे विभागीय आयुक्त कार्यालय इथलं. आणि ह्या 2 कार्यकर्त्या आपल्या, बरं आहे का? हां, तेव्हा बरेच जण आता इथं फोटोज वगैरे काढणं चालू आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत गव्हर्मेंट पोस्ट ऑफिस जे आहे ते या ठिकाणी आलो आहोत आपण. इथं बघा किती सुंदर अशी बिल्डिंग नाही का, खूप खतरनाक सजवलेली आहे. गव्हर्मेंट GPO म्हणतो आपण. आणि इथं बाजूला जो चौक आहे त्याला GPO चौक म्हणलं जातं. बघा किती सुंदर अशी बिल्डिंग आहे ही नाही का. आणि वरती एक घड्याळ पण आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे आहे ना, हे इथे घड्याळ आहे. खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे. ही पण इंग्रजांच्या काळातलीच आहे मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वीची. तर मित्रांनो नाही का, आपण मस्तपैकी नाही का बघा विभागीय आयुक्त कार्यालय तुम्हाला सर्वांना दाखवलं, तिथली सजावट दाखवली आणि आता इथे जनरल पोस्ट ऑफिस जे होतं ते पण दाखवलं. आणि मध्यंतरी नाही का आम्ही असं समोरून फिरून आलो तर तिथे नाही का विधान भवन पण होतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं बँक तिथं होती. पण आम्ही तिथली सजावट दाखवू नाही शकत, ती दाखवता आली नाही आपल्याला, कारण तिथे गाडी पार्क करायला पण आपल्याला जागा नव्हती काहीच नाही. तर असं झालेलं आहे. आता GPOचं तुम्हाला दाखवलं आणि आताच थोड्या वेळ आधी नाही का ही पोरगी आपल्या झुंडीमध्ये चालत होती आणि चालता चालता एका गाडीलाच आता म्हणजे गाडी दिसलीच नाही तिला. आम्ही मागून आवाज देतोय, अरे श्रावणी थांब थांब. तर श्रावू आपल्या धुंदीमध्ये चालत आणि तसंच नाही का सिग्नल सगळे बंद असल्यामुळे ट्रॅफिक पण सध्या नागपूरचं तसंच सुरू आहे. आता रात्रीचे 9 वाजले तरी पण तर असं झालं. त्यामुळे आता काय करतो, आता ब्लॉग आपण याच ठिकाणी करूया मस्तपैकी. आता आम्ही घरी जातोय. त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलला आपल्या. आणि बायकोची तब्येत नाही का लवकरच बरी हो अशी अपेक्षासुद्धा मी या ठिकाणी बाळगतो. तर चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.